मी खालनं हाक म्हणलं ए राहुल, अरे खाली आज नाही म्हणून चालणार नाही. हे सुनंदन नको. मी म्हटलं राहुल आज चालणार नाही, आज तुला बोलायला लागेल, 2 मिनिटं का होईना बोल, पण खाली ये, आज तुला बोलायला लागेल. तर मग ते दोघंही चेष्टेने म्हणायला लागले आज बोलायला लागेल, आज बोलायला लागेल मराठीमध्ये. वर्ल्ड कप अमेरिकेत भरवल्याने त्यांच्या अर्थकारणाला थोडी का होईना चालना मिळाली. जी गोष्ट अमेरिकेला कळते, त्यांना पैसा कळतो. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे अमेरिकन टीमचा परफॉर्मन्स. रोहित शर्मा जेन्युइनली चांगला माणूस आहे, राहुल द्रविड जेन्युइनली चांगला माणूस आहे. बाकीचे नाही आहेत असं नाही म्हणायचं, पण हे फार पराकोटीचे जेन्युइनली चांगली माणसं आहेत. यांच्याबरोबर नाही झालं तर मग विश्वास उडेल रे आपला. आणि आत्ता ते झालं, याचं समाधान खूप मोठं आहे. नेत्रावळकरचं तर अजब आहे, अजब. म्हणजे मला आश्चर्य नाही वाटणार की अनुरूपनी त्याला ब्रँड ॲम्बॅसेडर घेतलं तर. आदर्श मुलगा. कारण म्हणजे काय बोलायचं, एकीकडे इंजिनियर आहे, दुसरीकडे वर्ल्ड कप खेळतोय, गिटार वाजवतोय, मराठी गाणी म्हणतोय, शांत सुस्वभावी आहे, स्वयंपाक येतो, घर आवरता येतं. आई शपथ, म्हणजे तुला अजून काय पाहिजे. विराट कोहलीच्या बाबतीत तेच होतं की इतका फोकस्ड होता, त्यामुळे त्यांनी फायनल मॅचला सुद्धा 50 झाल्यानंतर एक रिॲक्शन दिली नाही त्यांनी. आणि झाल्यानंतर सुद्धा तो सुटलो भावनात होता की सुटलो. आज ते ओझं उतरलं, रन्सचं ओझं उतरलं, टीम चॅम्पियन व्हायला पाहिजे ते ओझं उतरलं. त्या सगळ्यांची भावना जिंकण्याच्या आनंदापेक्षाही सुटलो अशी भावना होती. रघु हा चेन्नईचा पोरगा आहे जो थ्रोडाऊन स्पेशालिस्ट म्हणून गेले 13, 14, 15 वर्ष इंडियन टीम बरोबर आहे. पण तो पु ल देशपांडेंचा नारायण आहे. तू सांग आणि तो पोरगा करणार, वाच्यता करणार नाही, कधी कुठल्या फोटोमध्ये याची धडपड करणार नाही, कधी मी केलं ए कोण ए कोहली तर आपला दोस्त आहे नाही. रोहित आणि विराट नंतर कोण? टर्निंग पॉईंट क्लासेन आऊट होणं होतं. ओके. कारण तो आऊट झाला नसता तर आपणही तुम्हाला इंटरव्ह्यूला बोलवलं नसतं. सचिन तेंडुलकर म्हणायचा की सिगरेटचं तोटूक आहे असं विझवून ऑस्ट्रेलियाचं चालत नाही, त्याला पायानी असं टाचेनी रगडायला लागतं. तर तसं त्यांना आत्ता केलं, आरपार हरवलं. आरपार त्यांनी जी इनिंग खेळली, तो जो धक्का आहे तो धक्का देणं त्यांना गरजेचं होतं, जो रोहितने दिलाय. 29 जून 2024च्या संध्याकाळी भारतानं वर्ल्ड कप जिंकला आणि त्या दिवसाची नशा अजूनही उतरलेली नाही आहे. सगळीकडे रील्स, व्हिडिओज, फोटोज, सगळीकडे टीम इंडिया दिसते. आणि या वर्ल्ड कप विजयाच्या आधी, वर्ल्ड कप विजय झाला तेव्हा आणि विजयाच्या नंतर काय घडलं, ग्राउंडवर काय घडलं, यामागे काय मेहनत होती, या सगळ्याबद्दल आज आपण गप्पा मारणार आहोत. आपल्यासोबत आहेत ज्येष्ठ क्रीडा पत्रकार सुनंदन लेले सर. सर, सगळ्यात आधी तुमचं स्वागत. सर, प्रश्न असा नाही, पण एकच गोष्ट सगळ्यात आधी, म्हणजे जेव्हा वर्ल्ड कप जिंकला होता तेव्हापासून तुम्हाला विचारायची होती. तो जो शेवटचा बॉल पडला, विजय नक्की झाला, आपण वर्ल्ड कप जिंकलो, ICC ट्रॉफी आली 11 वर्षांनंतर, पहिली फिलिंग काय होती? सत्य पचवायला थोडी अवधी द्यायला लागतो. ती अक्षरशः वेळ आली, कारण इतके शेवटच्या क्षणी घास हिरावून नेल्याचे क्षण बघितलेले होते की पहिल्यांदा असं हे करायला लागते की हो हे घडलंय, हे झालंय, भारतीय संघ विजेता झालाय, हे असं करून ते आपण डीप ब्रीथ घेतला आणि मग लक्षात आलं की येस, खरंच असं झालेलं आहे. कारण कित्येक वेळेला तुम्ही संभ्रमात पडता की असं का होतं. कारण एक लक्षात घे रे की क्रिकेटमध्ये गोष्टी अशा का घडतात, याला तुम्ही 200 टेस्ट खेळलेला तेंडुलकरही सांगू शकत नाही आणि गॅरी सोबर्सही सांगू शकत नाही की असं का घडतं. त्यामुळे दरवेळेला क्रिकेट तुम्हाला आश्चर्यचकित करून सोडतं की अरे असं कसं घडलं. त्यामुळे ते पचवायला थोडासा वेळ लागला, पण ती मजा आहे, खरं तर तीच मजा आहे. सर, आणि जेव्हा 30 बॉल 30 रन्स हवे होते, बुमराह बॉलिंगला आला, तेव्हा वातावरण कसं होतं? प्रेस रूममधलं असेल, ग्राउंडवरचं असेल? सॉरी टू से, बऱ्याचशा जणांनी अशा सोडल्या होत्या प्रेस बॉक्समधल्या. मी लाईव्ह फोनवरती होतो ABP माझाच्या. अच्छा. आणि 30 बॉल 30पेक्षा 4 ओव्हर 26ला. तर त्यावेळेला बोलणं असं चाललं होतं की गेली आहे बहुतेक हातात मॅच. आणि मी सांगायचा प्रयत्न करत होतो की दडपण आत्ताच्या क्षणी तेव्हाच वाढेल जर कुठला बॅट्समन आऊट झाला तर. ते पटत नव्हतं आणि एक्झॅक्टली त्या क्षणाला क्लासेनची विकेट गेली. आणि मी म्हणलं की बघा याच्यामुळे दडपण वाढू शकतं. तर लोकांचं म्हणणं असं होतं की नेहमीच सकारात्मक बोलतो, सी पॉझिटिव्ह वगैरे, स्वतःची स्तुती करून घेतो. पण मी क्रिकेटमध्ये हेच बघितलं आहे रे की बघता बघता पारडं बदलू शकतं. आणि त्याच्यामध्ये आपण ही फार मोठी सामान्य लोक चूक करतो की आपण म्हणतो आपल्या टीमवरती प्रेशर फार आहे, समोरच्या टीमवरती कसं नसेल.
आपण चुका करतो ते कशा करणार नाही. त्यामुळे या ज्या गोष्टी होत्या या घडतात क्रिकेटच्या मैदानावरती, या घडतात. सगळ्या गोष्टी एवढ्याशा फरकाने असतात. एक लक्षात घे, 19चा वर्ल्ड कप बेन स्टोक्सचा कॅच पकडला होता, ट्रेंट बोल्टनी बेन स्टोक्सचा कॅच पकडला होता, त्याची एवढीशी टाच त्या बाउंड्री लाईनला लागली, परवा सूर्याची नाही लागली. हे लक्षात घे. असं का होतं हे कळत नाही. त्याच्यातच क्रिकेटचा रोमांच आहे असं मला वाटतं, आणि त्याच्यासाठी तर मी तडफडत जातो इकडं तिकडं. सर, तुम्ही सकारात्मक होण्याबद्दल बोलला किंवा सकारात्मक विचार करण्याबद्दल. असाच विचार तुम्ही एका प्लेअरबद्दल केला होता. आपलं पण मध्यंतरी बोलणं झालं होतं की सगळेजण त्याला ट्रोल करत होते, पण तुम्ही तसा व्हिडिओ टाकला नाही किंवा तुमच्या बोलण्यात सुद्धा असं जाणवायचं की होईल हार्दिक पांड्या. काय बदललं नेमकं? चिन्मय, विश्वास ठेव माझ्यावरती. आम्ही परत सांगायचं नाही कोणाला, तुला म्हणून सांगतोय, मित्र म्हणून. हार्दिक पांड्या आणि मी वर्ल्ड कपच्या अगोदर थोडा वेळ भेटलो होतो, आणि त्यावेळेला सुद्धा तो फोकस्ड होता, कॉन्फिडंट होता, पण मनात शंकेचं काहूर हे चेहऱ्यावरती प्रेशरमुळे दिसत होतं. तेव्हा मी त्याला म्हणलं की हार्दिक, एक ही चीज़ ध्यान में रखना कि अच्छे के बाद बुरा होता है, बुरे के बाद अच्छा होता है. जो बुरा था वो हो गया, अब जो होगा वो अच्छा ही होगा, इससे बुरा कुछ नहीं हो सकता. तर तो मराठी मोडकं तोडकं बोलतो. मला म्हटला, भाऊ तुला खरंच असं वाटतं? म्हणलं 100%, टेक माय वर्ड ऑन दिस, अब जो होगा वो अच्छा ही होगा. आणि जशा गोष्टी घडत गेल्या, क्रिकेट कधीच कोणाला सगळं सुख आणि सगळं दुःख नाही देत रे. सगळ्यांना मिलबाटके देत आहे. क्रिकेट इज अ ग्रेट लेवलर. हे मला मध्ये विश्वास उडायची वेळ आली होती, आत्ता परत थोडासा परत आला आहे. कारण कधी कधी काय म्हणतात त्याला, स्वामी तिन्ही जगाचा आई विना भिकारी, तसं 10,000 रन्स केलेल्या माणसाला 10 रन्स करताना डोळ्यातनं पाणी काढतं क्रिकेट. आणि बॉलरला सुद्धा तुझ्या स्टंपा शेजारनं बॉल जाईल, तुझ्या कॅच सुटेल, तुझा आऊट दांडकं काढशील, नो बॉल असेल, 1000 गोष्टी होतात, पण तुला विकेट नाही मिळणार. आणि कधी कधी फुलटॉसलाही विकेट मिळते. तर ही गोष्ट क्रिकेटमध्ये डोळ्यासमोर जी घडते ती बघणं, ती ऑब्झर्व करणं, ही गोष्ट करून 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 शिकलो आहे की कधी ना कधीतरी हे गोष्ट होते की वाईटानंतर 100% चांगलं होतं. वीरेंद्र सहवाग असा क्रिकेटर आहे की ज्यांनी मला सांगितलं की खूप चांगलं झाल्यानंतर माझी घबराट होते, कारण अच्छे के बाद बुरा होता है. आत्ता उलटं होतं हार्दिकच्या बाबतीत, आणि तेच झालेलं दिसलं. प्लेअर वाईट आहे का? अजिबात नाही, अजिबातच नाही. फक्त क्रिकेटनी त्याची अशी काय सत्व परीक्षा पाहिली की डोळ्यातनं पाणी त्याच्या आलेलं होतं. एक पाणी अगोदर आलं जे दुःखाश्रू होते, बरोबर, जे त्यांनी जगाला दाखवले नाही. एक पाणी नंतर आलं जे आनंदाश्रू होते, जे जगाला दिसले. आणखीन एका प्लेअरचे आनंदाश्रू दिसले आणि त्याच्याबद्दल पण फार बोललं जात नाही, जे बोलायला हवं, तो म्हणजे जसप्रीत बुमराह. मला आठवतं 21ची वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपची फायनल, 23ची फायनल, त्याच्यानंतर 23ची वर्ल्ड कप फायनल. ट्रॅव्हिस हेडला बुमराहने 2दा चकवलं होतं फायनलला आणि तो आऊट झाला नाही. आणि त्यानंतर बुमराहसाठी हा वर्ल्ड कपचा दिवस, जेव्हा तो पहिल्यांदा ऑनस्क्रीन रडला किंवा त्यांनी भावना दाखवल्या, बुमराहच्या माइंडसेटबद्दल मला विचारायचं आहे, जे तुमचं ऑब्झर्वेशन असेल किंवा एकंदरीत बुमराहबद्दल. मेंटली फार स्ट्रॉंग पोरगा आहे तो, आणि आपल्याला त्याची कहाणी माहिती आहे. त्याने आयुष्यात खूप भोगलेलं आहे आणि मगच उपभोगलेलं आहे, हे लक्षात घेतलं पाहिजे. त्यामुळे इतक्या अडचणींना तोंड देऊन तो मेंटली स्ट्रॉंग आहे. आणि सर्वात मोठी गोष्ट म्हणजे सेल्फ मोटिवेटेड आहे. त्याला कोणाचाही पंप लागत नाही, त्याला जास्त कौतुक केलेलं आवडत नाही. ओके, हे लक्षात घे. ओके. त्यामुळे तू जर का त्याला ग्राउंडवरती पाहिलंस तर मॅच समजा विकेट काढली, हात वर कर, टाळी दिली, तो निघून जातो तिकडे. आणि नंतर त्याला कोणी डिस्टर्ब करत नाही, कारण आता लोकांना कळलं की ह्याला असं आवडतो. तो त्याच्या झोनमध्ये असतो, त्याला माहिती आहे मी काय करू शकतो, त्याला माहिती आहे मी काय नाही करू शकत. आणि त्याच्याहीपेक्षा जी 2003ला आपण चूक केलेली होती की लोक संघासाठी जीव द्यायला तयार होते आणि त्याची गरज नव्हती, खेळायची गरज होती. तसं बुमराच्या बाबतीत हे झालं की 23च्या वर्ल्ड कप फायनलला काय करून काय नको करायला गेला, आणि रन्स कमी होत्या, आऊट काढायला. या वेळेला तो म्हणत होता की नाही माझा रोल आहे, मी तो. यावेळेला रोहितनी ती गोष्ट केली होती की रोल प्ले करा. ती भूमिका जी दिली होती ती बुमराहनी टू द टीम. म्हणजे मी तर म्हणतो पूर्वीच्या जमान्यात जॅक कॅलिस ज्याच्या टीममध्ये होता त्या माणसाचं गेल्या जन्मीचं काहीतरी पुण्य आहे. मी ग्रॅम स्मिथला बोलून दाखवलं आहे की तुझं काहीतरी गेल्या जन्मीचं पुण्य आहे. फुल बॅट्समन, फुल बॉलर, फुल विकेट किपर, असा प्लेअर नाही मिळत. म्हणजे तो 13 जणांनी खेळत होता जणू काही, बरोबर, कारण हा इतका मोठा.
तसं मला बुमराच्या बाबतीत वाटतं की जो कॅप्टन बुमरा टीममध्ये असताना असतो त्याचं गेल्या जन्मीचं काहीतरी पुण्य आहे. कुठला बॅट्समन प्रत्येक मॅचला तुला हाफ सेंचुरी किंवा सेंचुरी करून दाखवेल का? नाही. बुमरा इन अ वे बॉलर म्हणून करतोय. ही गोष्ट लक्षण आणि समोरच्या टीममध्ये त्याची दहशत आहे. हे स्पष्ट मी तुला सांगतो. अगदी कोणी काय दाखवतात आशे वगैरे, तर पाकिस्तानचा एक प्लेयरनी प्रयत्न केला की ट्राय टू टूक ऑन बुमरा, झालं, ती विकेट गेली, संपली मॅच पाकिस्तानची. तर ही गोष्ट, ही दहशत त्यांनी खूप कष्टाने कमावली आणि मेहनत कामी आलेली आहे आणि फार फोकस्ड, सेल्फ मोटिवेटेड माणूस आहे, एवढंच मी म्हणेन. सर, 23ची वर्ल्ड कप फायनल असाच सगळा झोन होता की आपण सगळ्या मॅचेस जिंकत गेलो, फायनलला पोचलो, आणि आता 24ला आपण सगळ्या मॅचेस जिंकून फायनल पण जिंकली. पण मध्ये अंतर फक्त 7 महिन्यांचं आहे. टीम दोन्ही ठिकाणी चांगलीच खेळली, आपली अपराजितच राहिली, पण तरी एक कुठला तरी एक स्पार्क होता ज्यावेळेस आपण फायनलचं प्रेशर पण हँडल केलं. यावेळी ह्या 7 महिन्यात नेमकं काय बदललं? 7 महिन्यात ज्या लोकांनी फायनल खेळली होती त्या लोकांनीच आत्ताची फायनल खेळलेल्याचं प्रमाण खूप जास्त आहे. हे लक्षात घे. तो अनुभव कामी येतो, कारण त्या अनुभवामध्ये तुम्ही अँक्सायटी मागं ठेवून काम करायला लागतं. हे लक्षात घे की आपले पाकिस्तान विरुद्धही रन्स कमी झाल्या होत्या, आपल्याला त्यांना थांबवायला लागलं, हे करायला लागलं, पण त्यावेळेला प्रत्येक बॉलला विकेट काढायला जाणं हे शक्य नसतं. हे आता टीमला कळलंय. बरोबर. आणि दुसरी गोष्ट म्हणजे पराभवाच्या भीतीने तुम्हाला खेळून चालत नाही. ही टीम त्या दृष्टीने परिपक्व झालेली होती आणि सगळ्यांनी सगळं छाती ठोकपणे सांगावं, ऑस्ट्रेलियन टीम आम्ही असे आहोत, आम्ही तसे आहोत, लकचा भाग असतो. परवा जे एक प्रश्नाला उत्तर देताना तो म्हणला की ये लिखा था, तर तसं असतं. ते क्रिकेटच्या दिवशी तसं का होतं परत तुम्हाला कळत नाही, आणि ते बघत असताना असं कळतं की त्या दिवशी त्या गोष्टी जमून येणं हे कोणाच्या हातात नसतं. त्या जमून येतात आणि मग एखादी गोष्ट घडते. पण कौतुक या गोष्टीचं आहे की जे भारतातल्या बऱ्याचशा लोकांना कळत नाही. फक्त आणि फक्त भारताचीच टीम अशी आहे की जी सातत्याने उपांत्य आणि अंतिम फेरी खेळते. बरोबर. कोणी खेळत नाही. आपण ते ॲप्रिशिएटच करत नाही. तुम्ही समजा आपण एका घरात राहतोय, हे आपण सगळेजण आहोत, आणि मी सगळ्यांना म्हटलं सगळ्यांनी वर्गात पहिला यायला पाहिजे, नाही आलं तर फोडून काढ, असं कसं होईल? कसं होईल असं? तुम्ही सगळ्याच गोष्टी जिंकू शकता का? टीम स्पोर्टमध्ये या गोष्टी अशक्य आहेत. त्यामुळे लोकांना खेळाची संस्कृती कळली पाहिजे. मी तर म्हणेन आत्ताच्या घडीला तुम्ही टीमला डोक्यावर घेऊ नका आणि तुम्ही दक्षिण आफ्रिकेला चोकर्स म्हणू नका. बरोबर. त्याचं कारण ते सुद्धा चांगलेच खेळले, बॅड लक आहे त्यांचं नाही जमलं. भारताच्या दृष्टीने त्या दिवशी जमलं. इनफॅक्ट या कुठल्या 23च्या वर्ल्ड कप फायनलला सगळ्या गोष्टी जमलेल्या होत्या. त्या दिवशी ती गोष्ट जमणं, त्या दिवशी ट्रॅव्हिस हेडनी कॅच पकडला, रोहितचा कॅच पकडला आणि तो जमिनीपासून एवढ्या अंतरावर पकडला. हे एवढ्याच सगळं फिरत असतं रे. लोकांना ते ऑब्झर्व करताना कधी कळेल हा माझ्या पुढं पडलेला प्रश्न आहे. ओके सर, क्रिकेटच्या संस्कृतीवरून एक माणूस आठवला मला, आणि मला तुम्हाला विचारायचं आहे की त्या माणसासोबत वर्ल्ड कपच्या आधी काय गप्पा होत होत्या, वर्ल्ड कप सुरू असताना काय गप्पा होत होत्या, आणि वर्ल्ड कप जिंकल्यावर काय गप्पा झाल्या? राहुल द्रविड. कोण रे आम्ही? मला नाही रे एवढा तो बोलत, कारण भेटल्यानंतर विचार इतके असतात सगळ्यांच्या मनामध्ये की ह्या गोष्टी सतत बोलणं, सतत हे करणं हे शक्य नसतं आणि बोलायचं पण नसतं. ती पद्धत नाही आहे, कारण तुम्ही एखाद्या माणसाकडे सोर्स ऑफ इन्फॉर्मेशन म्हणून सारखं बघून नाही चालत. राहुलच्या बाबतीत मी एवढंच म्हणेन की त्यांनी माझ्या डोळ्यासमोर 3 प्रसंग येतात. एक म्हणजे आपण UAEमध्ये हरलो, की ज्या वेळेला पाकिस्तानने आपल्याला 10 विकेटने हरवलं, आणि त्यानंतर रोहित शर्मा आलेला होता. रोहित शर्मा आला होता, सगळे पत्रकार आम्ही असे फडफडत होतो की काय काय म्हणजे काय 10 विकेटने आपण हरलं, काय अर्थ याला? आणि तो म्हणला चिंता मत करो, टीम का एटमॉस्फेयर अच्छा रखने के लिए मैं और राहुल भाई बहुत काम कर रहे हैं, अच्छे रिजल्ट्स आएंगे, पैनिक मत होना. हे तो 10 विकेट नंतर हरल्यानंतर म्हणत होता. राहुल द्रविड 23चा वर्ल्ड कप फायनल हरल्यानंतर आला होता, चेहऱ्यावरती अखंड दुःख पसरलेलं होतं, पण तो म्हणत होता की ही टीम चांगली आहे, या टीम बरोबर चांगलं व्हायला पाहिजे, आणि ते का नाही झालं याला काही असं उत्तर नाही आहे, आणि आत्ता त्याला ते मिळालं. त्यामुळे हे काय म्हणतात त्याला की क्रिकेट देव कोणाला कधी ते दान देईल, पदरात ॲक्च्युली कधी घालेल हे सांगता येत नाही.
राहुलच्या बाबतीत ते झालं आणि ते त्याच्या बोलण्यातनं त्याच्या ह्याच्यातनं म्हणजे गंमत झाली की आम्ही सगळेजण संपली मॅच, प्राईज डिस्ट्रीब्युशन झालं, प्रेस कॉन्फरन्सला बराच वेळ लागला, मग प्रेस कॉन्फरन्स झाली, मग त्यापुढे मी क्लिप शूट केल्या ABP माझा आणि माझ्या सोशल मीडियासाठी, मग त्या फाईल करायला मी वरती गेलो. मग मी जेव्हा ग्राउंडमध्ये आलो तेव्हा काही काही प्लेअरचे इंटरव्ह्यू बोलवून चालू होते आणि मी म्हणलं की अरे राहुलचं झाला का? ते म्हणले नाही यार राहुल सर बात ही नाही कर रहे. तर मी गेलो, मी हा उभा होता, बुमराह उभा होता, कोहली उभा होता, त्यासमोर राहुल उभा होता आणि ते गप्पा मारत होते. मी म्हणले बात नाही की क्या मतलब आहे? म्हणलं ऐसा नाही हो सकता. मी खालनं हाक म्हणलं ए राहुल अरे खाली आज नाही म्हणून चालणार नाही. हे सुनंदन नको. मी म्हटलं राहुल आज चालणार नाही, आज तुला बोलायला लागेल, 2 मिनटं का होईना बोल, पण खाली आज तुला बोलायला लागेल. तर मग ते दोघंही चेष्टेने म्हणायला लागले आज बोलायला लागेल, आज बोलायला लागेल मराठीवर. आणि मग त्यांनी राहुलला म्हणलं लेले सर बोला रे आप जाओ राहुल भाई नीचे. आणि मग तो येऊन बोलला आणि त्यावेळेला राहुल द्रविड हसताना बघायला मिळाला, राहुल द्रविड विनोद करताना बघायला की उद्यापासून मी बेरोजगार आहे वगैरे. म्हटलं क्या बात आहे. ह्याचा अर्थ कळतो की ही सगळी जी घटना घडली बार्बाडोसच्या स्टेडियमवरती ती रोहित शर्मा करता त्याचं मोल काय होतं, राहुल द्रविड करता मोल काय होतं, आपणा सगळ्या भारतीयांसाठी मोल काय होतं, टीमसाठी काय मोल होतं, अशक्य आहे हे सगळं. आणि सर वेस्ट इंडिजमध्ये वर्ल्ड कप झाला, अमेरिकेत वर्ल्ड कप झाला, एक चर्चा अशी होती की आता बूस्ट मिळेल क्रिकेटला, पण अमेरिकेच्या बाबतीत पावसामुळे काही मॅचेस गेल्या, पिचबद्दल बऱ्याच तक्रारी आल्या. हीच गोष्ट जेव्हा वेस्ट इंडिजला वर्ल्ड कप झाला तेव्हा ट्रॅव्हलिंगबद्दल होती किंवा तिथेही पावसानेच घोळ केला. म्हणजे इंडिया इंग्लंड सेमीफायनलला तर सगळ्यात जास्त चर्चा हीच होती. मला आठवतं मी पण तुम्हाला मेसेज केलेला सर मॅच होईल का. तर हे ICCचं मॅनेजमेंट चुकलं का किंवा काय झालं, त्यांचा जो अमेरिकन प्रयोग होता तो यशस्वी झाला का? काही प्रमाणात झाला म्हणता येईल, कारण अमेरिकन लोकांना क्रिकेट अरे काय रे हे करायला तरी लागलं निदान. नाहीतर बास्केटबॉल बेसबॉल अमेरिकन फुटबॉलच्या पुढे ते जात नाहीत आणि ते त्याला वर्ल्ड चॅम्पियनशिप म्हणतात. यावेळेला त्याचं कारण असं होतं की वर्ल्ड कप अमेरिकेत भरवल्याने त्यांच्या अर्थकारणाला थोडी का होईना चालना मिळाली, जी गोष्ट अमेरिकेला कळते. त्यांना पैसा कळतो. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे अमेरिकन टीमचा परफॉर्मन्स चांगला होता. त्यामुळे झक मारत त्यांना CNN, फॉक्स या न्यूज चॅनलला क्रिकेटची बातमी द्यायला लागली. फक्त त्यांनी बातमी देताना असं सांगितलं की पाकिस्तान भारत मॅच झाली ज्याच्यामध्ये पाकिस्तान इंडिया 119 आणि हे 112 जिंकले. म्हणजे ते बास्केटबॉलच्या हिशोबात त्यांनी सांगितलं. इतके ते माहिती त्यासाठी त्यांनी अभ्यास करण्याची सुद्धा तयारी दाखवली नाही. स्वतःला अगदी नाकवर करून जगाचे शहाणे शिकवतात तसे काही नाही आहेत. अमेरिकन तेवढे शहाणे नाही आहेत, दाखवायला खूप आहेत, तेवढे शहाणे नाही आहेत. पण ही गोष्ट त्यांना कळली की अरे काहीतरी हालतंय. जेव्हा त्यांना कळलं की लेब्रॉन जेम्सचे फॉलोअर्स किती आहेत आणि कोहलीचे किती आहेत, ती बात त्यांना कळते. ह्या याच्यामुळे व्ह्युअरशिप सुपर बॉलची व्ह्युअरशिप इतकी आहे आणि इंडिया पाकिस्तानची इतकी होती, ही गोष्ट त्यांना कळते. किती डॉलर्स इथे आले ही गोष्ट त्यांना कळते. आणि त्याच्याबरोबर अमेरिकन टीम चांगली खेळली, हे दुधात साखर पडली. त्यामुळे थोडासा अवेअरनेस आला आहे. एक्सपर्ट्समध्येच ते खेळलं जाईल. जर कुठल्या अमेरिकन प्लेयरला अचानक अशी बुद्धी सुचली की अरे उलट इथं तर शॉर्टकट टू सक्सेस आहे, हा मजेदार खेळ आहे, तर तो तिथं आला, तो तिथं बनला आणि एक अमेरिकन खेळाडू खेळला यांच्या टीममध्ये, तर बाहेर येईल पण त्याला वेळ लागेल. पण दुसरं हे होतं वेस्ट इंडिजचं. वेस्ट इंडिज हे कोकणातली छान सुंदर खेडी आहेत ना, तसं वेस्ट इंडिज आहे. मी 6 साली पहिल्यांदा तिथे गेलो होतो, 6 का 5 साली. 10वी ट्रिप होती माझी. नाही रे काय बदललेलं, अजून तसंच काही नाही. तेवढीच निवांत लोक आहेत, तेवढंच आहे. पॅन्डेमिकमध्ये उरलं 2 एअरलाईन बंद झाल्या. त्यांनी होतं काय की त्या लोकांना एवढ्या गोष्टी हँडल करण्याची क्षमताच नाही. पण वर्ल्ड इव्हेंटसारख्या कसं आहे रे की उद्या परत मी कोकणाचं उदाहरण देईन. कोकणाची एक सुंदर खानावळ आहे, मस्त जेवण देतात तिथं, व्हेज म्हणा नॉनव्हेज म्हणा, सुंदर जेवण देतात. तिथं 750 माणसं गेली तर काय होईल. तो खानावळवाला म्हणाले भाऊ आमचं हे नाही आहे, माझं एवढी क्षमता नाही आहे, किंवा तरी त्याला करायला लावलं तर त्याला किती वेळ लागेल. ती अवस्था वेस्ट इंडिजची आहे. ती बेटा अजूनही सुंदर आहेत, टी व्हीत दिसायला अप्रतिम आहेत, पण मित्रा विश्वास ठेव माझ्यावरती, फिरायला टी व्हीत बघायला जेवढं सुंदर आहे
एवढं काम करायला अजिबात नाही आहे. स्ट्रगल आहे, मरणाचा स्ट्रगल आहे. कधी फोन लागतो, कधी नाही लागत, कधी इंटरनेट चालतं, कधी नाही चालत. आज तुझं विमान आहे म्हणजे तू जाणार आहेस असं अजिबात नाही, अजिबात नाही. 20 सीटर विमान असतं, त्याचे समजा 20 सीटचे मिळून 100 रुपये त्यांना मिळणार असले आणि उद्या समजा बोल भिडूवाले आले आणि ते म्हणले 100 नाही आम्ही 350 देतो, तर आमचं फ्लाईट कॅन्सल, तुमचं फ्लाईट ऑन. काही घेणं नाही त्यांना, बंद. म्हणजे एक मेल किंवा असा मेसेज येतो की तुमचं फ्लाईट कॅन्सल. बसा बोंबलत. बरं, समजा मला इथनं अहमदाबादला जायचं आहे आणि माझं फ्लाईट कॅन्सल झालं. मी वंदे भारतनी जाईन, मी डुरांटोनी जाईन, मी बसनी जाईन, मी रांगत जाईन, मी लोळत जाईन, मी स्वतःची कार ड्राईव्ह करत जाईन, मी तुला घेऊन मोटरबाईकवरनं जाईन, पण मी दुसऱ्या दिवशी मॅचला पोहोच. इथं तू काय करणार 2 आयलंडमध्ये? खरं पोहोच जाणं. हाल होतात, हाल. माझ्या 2 मॅचेस फ्लाईट कॅन्सल झाल्यामुळे चुकलेले आहेत. सांगता येत नाही आणि हे बुक्क्यांचा मार आहे. त्यामुळे या अर्थाने जर का म्हणायला गेलं दर अल्टरनेट डे मॅच, आणि ह्याच्यामुळे परिणाम हा झालेला दिसला आहे आपल्याला की लोकांकडे ICC वर्ल्ड कप फायनल भारत खेळत असल्याची तिकीटं होती, पोचूच शकली नाही. अरे बापरे. 60% मैदान भरलेलं होतं जेमतेम, ही परिस्थिती. त्यामुळे ते गोष्ट म्हणायला गेली तर नाही, मजा नाही. सर, 2 टीमच्या परफॉर्मन्सबद्दल मला विचारायचं आहे तुम्हाला. तुम्ही आत्ता बोलताना अमेरिकेबद्दल बोललात की अमेरिकन प्लेअर एखादा जेव्हा भारी खेळेल तेव्हा आणखीन चांगलं ग्लॅमर येईल, पण आत्ता बऱ्यापैकी भारताच्या दृष्टीने बघितलं तर सगळं ग्लॅमर एका प्लेअरमुळे आलं, सौरभमुळे. तर सौरभशी पण तुम्ही बोललात, तर एकंदरीत अमेरिकन क्रिकेटचं कल्चर कसं वाटतं तुम्हाला की सगळे बऱ्यापैकी भारतीय, पाकिस्तानी, काही बांगलादेशचे, असे कॅनडाचे प्लेयर्स एकत्र आहेत, ते कल्चर कसं वाटलं तुम्ही पाहिलं तर? पहिली गोष्ट ही लक्षात घेतली पाहिजे की क्रिकेट पुरतं अमेरिका गोळा 11 नाही आहे, अमेरिका देशच गोळा 11 आहे, हे लक्षात घे. त्यामुळे अमेरिकेमध्ये क्रिकेट आणि या त्या गोष्टींना, पण जी लोकांनी ते धरलेलं आहे, आता 8 टीम्स त्यांच्या का 6 टीम्स आहेत आणि आता MLCला 2 वाढवत आहेत आता. आणि ज्या लोकांनी पैसे इन्व्हेस्ट केले ती लोक सुद्धा मोठी आहेत. सत्या नडेला, सुंदर पिचाई सकट सगळेजण इन्व्हॉल्व होत आहेत. त्यामुळे क्रिकेटमध्ये आता बऱ्यापैकी पैसा यायला लागला आहे. यंग जनरेशनला त्याच्यातनं मोटिवेशन कळलं आणि त्यांना बेसिकली आत्ता हाताला हात भिडवल्यावर कळलं आपण वर्ल्ड स्टेजला कुठे आहोत. बरोबर. ते 20 टीम घेण्यामध्ये ICCनी त्या दृष्टीने चांगलं केलं की पपुआ न्यू गिनी आहे, अमेरिका आहे, नेपाळ आहे. नेपाळनी एक मॅच केवढी जवळची घालवली आफ्रिकेविरुद्ध, कारण तो जर का त्यांनी डाईव्ह मारली असती त्यांनी तरी ती मॅच जिंकली असते. पण याच्यामुळे क्रिकेट हे 5-7-10 देशांपुरतं मर्यादित न राहता त्या देशात पसरलं आणि त्या देशातली लोक आपल्या संघ खेळतो म्हणल्यानंतर बघायला लागले. या सगळ्याचा परिणाम चांगला होणार आहे. त्यामुळे नेत्रावळकरचं तर अजब आहे, अजब. म्हणजे मला आश्चर्य नाही वाटणार की अनुरूपनी त्याला ब्रँड ॲम्बॅसेडर घेतलं तर. आदर्श मुलगा. कारण म्हणजे काय बोलायचं, एकीकडे इंजिनियर आहे, दुसरीकडे वर्ल्ड कप खेळतोय, गिटार वाजवतोय, मराठी गाणी म्हणतोय, शांत सुस्वभावी आहे, स्वयंपाक येतो, घर आवरता येतं. आई शपथ, म्हणजे तुला अजून काय पाहिजे. अर्ध राजकारणात त्याला बक्षीस मिळायला पाहिजे. एनिवे, पण याच्यामुळे लोकांचा बघण्याचा दृष्टिकोन नक्की बदललाय, ज्याचा क्रिकेटला फायदा होईल. आणि मग वेस्ट इंडिजच्या बाबतीत काय चुकतं, म्हणजे टीमच्या बाबतीत एवढं सगळं असून आता 2023ला क्वालिफाय झाले नाहीत वन डे वर्ल्ड कपला. आत्ता तर वाटत होतं की यावेळी जिंकतील, त्यांच्याकडे वर्ल्ड कप आहे, पण सेमीमध्ये पण नाही आले. मग त्यांच्या बाबतीत काय चुकतं? एकत्र येऊ शकत नाही. एक लक्षात घेतलं पाहिजे की ही बेटं आहेत, हे वेगळे देश आहेत, त्यांना सगळ्यांना एकत्र आणून वेस्ट इंडिज करता खेळणं हा जायगॅन्टिक टास्क आहे. या सगळ्या गोष्टी पूर्वी सेल्फ मोटिवेशन होतं म्हणून झाल्या, आता ते करण्यासाठी अवघड आहे. बरं, जे दिग्गज मला भेटले, अँडी रॉबर्ट्स म्हण, त्याबद्दल ते मला नाही, मला कोण येते विवियन रिचर्ड, ते त्यांचं म्हणणं हे आहे, पूर्वी पैसा नव्हता, आता तर पैसा पण आहे, मग तुम्हाला फोकस करायला काय प्रॉब्लेम आहे. पण सेंट लुशियासारखं ठिकाण आहे जिथं गेले 3-4 वर्ल्ड कप अंडर 19चा कॅप्टन सेंट लुशियाचा आहे. नंतर तो पोरगा घरच्या जबाबदाऱ्यांमुळे क्रिकेटकडे लक्ष देऊ शकत नाही, त्यामुळे ती टीम पुढं सरकत नाही आहे. ज्या टीमनी काट टाकली, जी टीम पुढं सरकली आहे, त्या टीमचा परफॉर्मन्स चांगला वाटतोय. यांनी काट टाकणं अजून राहिलं आहे, त्यांच्याकडे ती फिनिश जो आहे, कष्ट करायचा म्हणा, हे करायचा म्हणा. आपल्या इथे आता लोकांना कळतंय की आपली सिस्टीम BCCIनी चांगली बांधली आहे. आज एवढ्या प्रचंड प्रमाणात मॅचेस खेळायला मिळतात.
प्लेयर्सना फायनान्शियल सिक्युरिटी आहे, प्रशिक्षणाची सिक्युरिटी आहे, हेल्थकेअरची सिक्युरिटी आहे, ट्रेनिंगची सिक्युरिटी आहे, सगळ्याची तुम्ही इंजुरी मॅनेजमेंटची सिक्युरिटी. त्याच्यामुळे खेळाडू लक्ष देऊ शकतायत आणि त्यातनं खेळाडू निर्माण होत आहेत. वेस्ट इंडिजच्या बाबतीत हे नाही आहे आणि त्यांचा अजूनही नॅचरल टॅलेंटवरतीच भर जास्त आहे. कष्ट या गोष्टींवरती, टीम एकत्र येऊन कष्ट करणं या गोष्टींविषयी अजूनही त्यांचा भर नाही आहे आणि त्याचा फटका त्यांना बसतोय. बरोबर. सर, आता परत इंडियन प्लेयर्सकडे येऊ थोडंफार. जसा वर्ल्ड कप जिंकला, नक्की झालं की शेवटचा बॉल पडला, त्यानंतर सगळे कॅमेरे रोहित शर्मावर फिरले होते. मग रोहितची ती रिॲक्शन, हात आपटण्याची, नंतर त्याने ती मातीची चव चाखली, ते सगळं बघितलं. काय वाटतं रोहितबद्दल? ओव्हरऑल T20 इंटरनॅशनल करिअर तुम्ही इतक्या जवळून बघितलं आहे. अरे सोन्यासारखा माणूस आहे. फार कमी लोक एवढे निर्मळ, दिलखुलास, दोस्त कॅटेगरीत असतात जे टीममधल्या प्रत्येकाचे, म्हणजे तो वेळप्रसंगी आईवरनं शिवी हासडतो आणि नंतर चिमटा काढून त्याला कडेवरही घेतो. नाही, ही गोष्ट इतक्या सहजी करतो, याच्यात दिखाऊपणा कडबरही नाही आहे. तो टीमचा प्रत्येक मेंबरचा मित्र होता आणि त्यांनी राहुल द्रविडबरोबर गोष्ट ही केली की प्रत्येकाला आपली भूमिका समजून सांगितली आणि त्याला सांगितलं, तू तुझी भूमिका कशी निभावायची हे तू ठरव. इथनं उद्या मला तू दिल्लीला पोहोचायचंस, तू चार्टर फ्लाईट कर, तू राजधानी पकड, विमान घे, बस घे, कसंही आहे, तू उद्या तिथं. ज्यांनी त्याने आपला मार्ग शोधायचा, ह्याच्यासाठी तो लोकांना विचार करायला उद्युक्त करतो. आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तो अपयशाला सुद्धा अलाव करतो की अपयश आलं, नो प्रॉब्लेम, खेळ तू, नो प्रॉब्लेम. म्हणजे आज कुलदीप यादवला विराट कोहलीनी खेळवलंच नाही. प्रॅक्टिस बॉलर, ह्यांनी त्याला नुसतं टीममध्ये घेतलं तर त्याला की तू वर्ल्ड कप खेळणार आहेस, तू बिंदास बॉलिंग टाक, सगळा वर्ल्ड कप तू खेळणार आहेस. हा जो भरोसा देणं आहे, हे जे आहे, आणि लोकांना विचार करायचं स्वातंत्र्य, फेल्युअरचं स्वातंत्र्य, या गोष्टींमुळे त्यांनी एक टीममधलं वातावरण, फोकस पण खेळकर ठेवलं. त्याचे परिणाम चांगले झाले. त्यामुळे जे अनुभवी लोक होते त्यांना आनंद आहे, जे नवीन पोरं आहेत त्यांना फुलायला संधी आहे. या सगळ्या गोष्टी करत असताना, धाकधपटशा न करत असताना सुद्धा त्याचा जो होल्ड होता आणि थिंकिंग फार क्लिअर होतं. एका अर्थाने रोहित शर्माला मुंबई इंडियन्सनी काढलं कॅप्टनशिपने, फार अनन्य उपकार केले, कारण तो पूर्णपणे लक्ष वर्ल्ड कपवरती देऊ शकला. त्यांनी बघत असतानाच ठरवलं की रिषभ पंत 3 नंबरला खेळ, त्यांनी बघत असतानाच ठरवलं की 4 स्पिनर घेऊन जायचे, त्यांनी बघत असतानाच ठरवलं की शिवम दुबे आपण मध्ये खेळू, हार्दिकला अजिबात काढायचं नाही, त्याची रिस्पॉन्सिबिलिटी आहे. या सगळ्या गोष्टी प्रिपेअर्ड करून ही वॉज रेडी फॉर द वर्ल्ड कप. आणि मी जो प्रश्न त्याला ह्याच्यात विचारला, त्याच्या मागं माझ्या खरोखर जेन्युइन भावना होत्या की चांगल्या लोकांबरोबर चांगल्या गोष्टी व्हायलाच पाहिजे, तरच चांगुलपणावरचा विश्वास राहतो. ही माझी भावना होती, ती अत्यंत सत्य होती. त्याचं कारण रोहित शर्मा जेन्युइनली चांगला माणूस आहे, राहुल द्रविड जेन्युइनली चांगला माणूस आहे. बाकीचे नाही आहेत असं नाही म्हणायचं, पण हे फार पराकोटीचे जेन्युइनली चांगली माणसं आहेत. यांच्याबरोबर नाही झालं तर मग विश्वास उडेल रे आपला, आणि आत्ता ते झालं, याचं समाधान खूप मोठं आहे. आणि सर, कोहलीबद्दल काय वाटतं की असा वर्ल्ड कप गेला होता की चर्चा होती त्याला ओपनिंगला पाठवायचा डिसिजन चुकला आहे का? 7 मॅचेसमध्ये 70 रन झाले होते फक्त. म्हणजे कोहली स्टाईल इनिंग एकदाही नव्हते. आणि फायनलला पण 48 बॉल 50 झाला, त्यानंतर पुढच्या 9 बॉलमध्ये 26 रन आले. विराट कोहली काय, म्हणजे नक्की कसं मेंटली प्रिपेअर करतो, किंवा तुम्ही इतक्या जवळून पाहिलं आहे विराट कोहलीला, कसं हँडल करतो तो या लेवलचं प्रेशर? ते प्रेशर हँडल करू शकतात म्हणून तर ते तिथे आहेत, आपण इथं आहोत, हे लक्षात घे. यश अपयशात अडकत नाहीत, ते फोकस्ड असतात आणि स्वतःला बॅक करतात, पूर्णपणे बॅक करतात. याचा अर्थ त्याला प्रेशर नव्हतं का? प्रचंड प्रेशर होतं, अस्वस्थ होता बिचारा, कारण इतका तो काय म्हणतात त्याला पेटलेला माणूस आहे की त्याला इंडियन टीमसाठी मी काही करू शकत नाही याचं शल्य फार मोठं होतं, प्रचंड मोठं होतं. आणि परत तेच आहे, क्रिकेट अशा वेळेला काय रट्टे देतं. आज त्याच्या डोक्यावरती ऑरेंज कॅप होती, हो, IPL क्रिकेटनी चकोट केला त्याचा. कॅप तर दे सोडून, नाही तुला प्लीज वेट, यू आर इन क्यू. तडफडत होता, फिरवून बघितलं आऊट, डिफेन्स करून बघितलं आऊट, काही केलं तरी अपयश. पण रोहित शर्मा, राहुल द्रविडला माहिती होतं की अशा वेळेलाच तो उपयोगाला येईल. आणि आपल्या इथं क्रिकेट हे रोहित शर्मा, राहुल द्रविड सोडून सगळ्यांना कळतं ना, त्यामुळे 3 नंबरलाच खेळवायला पाहिजे, हेच करायला पाहिजे. रिंकू सिंगला का नाही खेळवत? अरे रिंकू सिंग नाही आहे 15त,
रिंकू सिंगला खेळवायला पाहिजे. पब्लिक म्हणजे इतकं ओपिनियन्स देत असतात. ठीक आहे, पॅशन आहे लोकांचं, क्रिकेट सगळ्यांना, पण इतकं सगळ्यांना करतं की आपल्या सगळ्यांपेक्षा माझं नेहमी पत्रकारांना सुद्धा म्हणणंही असायचं, कोण खेळतं याच्यापेक्षा खेळणारा मनुष्य कसा खेळतो याला महत्त्व नको का द्यायला. बरोबर. आणि हे लोक विचार नसतील करत, पराकोटीचा विचार करत असतील, ते गॅम्बल खेळायला लागतं. आज फायनल मॅचला पहिली बॅटिंग घेणं खूप मोठं गॅम्बल होतं. आज बॅकफायर झालं असलं तर शिव्या खायची यांची तयारी असते. आपण हे पचवू शकतो का? खरं. त्यामुळे विराट कोहलीच्या बाबतीत तेच होतं की इतका फोकस्ड होता, त्यामुळे त्यांनी फायनल मॅचला सुद्धा 50 झाल्यानंतर एक रिॲक्शन दिली नाही त्यांनी. आणि झाल्यानंतर सुद्धा तो सुटलो भावनात होता की सुटलो. आज ते ओझं उतरलं, रन्सचं ओझं उतरलं, टीम चॅम्पियन व्हायला पाहिजे ते ओझं उतरलं. त्या सगळ्यांची भावना जिंकण्याच्या आनंदापेक्षाही सुटलो अशी भावना होती. सगळ्यांचीच असेल ती माझ्या मते, म्हणजे हार्दिकची पण असेल ती, बुमराची असेल. पण एक रिॲक्शन लक्षात राहिली होती ती सिराजची. म्हणजे सिराज जसा अमेरिका सोडून आपण वेस्ट इंडिजला आलो तसा सिराज खेळला नाही. मग भरपूर एक म्हणजे जे क्रिकेटबद्दल पॅशनेट असतात, पण एक चर्चा असते सोशल मीडियावरची, म्हणून हा प्रश्न आहे की तुमच्यासारख्या माणसाकडून ह्याचं उत्तर यावं. सिराजचं ट्रोलिंग व्हायचं, चहलचं व्हायचं, जयस्वालचं व्हायचं की हे काय करत नाहीत, जाऊन काय करतायत. या सपोर्ट स्टाफचा रोल किती महत्त्वाचा असतो? म्हणजे यात प्लेयर्स असतील आणि सपोर्ट स्टाफमधले अगदी साईड आर्म थ्रोवर असेल. प्रचंड महत्त्व असतं. ते सगळे एकमेकांना धरून असतात. तुला ट्रोलर्सच्या बाबतीत एक गोष्ट सांगू, मी बोलबेडूला विनंती करतो की ट्रोलर्स जेव्हा उद्या समजा मी ट्रोल करतोय तुला XYZला, मी नावसुद्धा स्वतःचं सुनंदन लेले टाकत नाही रे. युजर 3020 असं असतं ना काही. चेहरा नसलेली लोक आहे ती. माझ्या दृष्टीने त्यांना काडी मात्र किंमत नाही. पण प्लेयर्स कसं हँडल करतात नाही लक्ष देत. त्याचंच कारण आहे, कारण एक लक्षात घे, आपल्याकडं 2 अवयव आहेत. आज जिंकल्यावर डोक्यावर घेऊन नाचतील, नाहीतर पायदळी तोडवतील. किती लोक असे आहेत की अरे यार वेल प्लेड, शाबास, चांगले खेळलात तुम्ही, पुढच्या वेळेला नीट होईल. त्यामुळे अपेक्षा, मी एकदा लेख लिहिला होता फार पूर्वी, आरसा सगळ्यांकडे आहे. उद्या समजा मी पत्रकार आहे, तू बोलबेडूसाठी काम करतोय, आपण आपल्या क्षेत्रात सर्वोत्तम होण्यासाठी विराट कोहली एवढी धडपड करतो का? चल ऑनेस्टली सांग. मी ऑनेस्टली सांगतो, मी नाही करत. तू करतोस? नाही, कोहली इतके नाही करत. बोलताना आपण कोहलीबद्दल बोलणार, इच्छा घे काय, लायकी आहे घ्यायचे, कसं सडलंय, कशाला घेता येतं टीममध्ये? अरे हो भाऊ, थांब जरा, विनंती आहे तुला. त्यामुळे ट्रोलर्स आणि या लोकांकडे हे लोक लक्ष देत नाहीत. आणि म्हणून हे लक्षात घेतलं पाहिजे की आज सोशल मीडियामुळे, पूर्वी कसं व्हायचं की या गोष्टी पोचू शकायच्या नाहीत. सोशल मीडिया ही अशी काड्याची पेटी आहे ना की त्यांनी निरांजनही पेटवता येते आणि घरही पेटवता येते. त्यामुळे याच्यात किती लक्ष द्यावं. आणि हे प्लेयर खूप मेंटली स्ट्रॉंग आणि फोकस्ड आहेत रे. त्यांना या सगळ्या गोष्टींपासनं हे करून त्यांच्याकडे ती ॲबिलिटी असते की कान बंद, किंवा आता हे बंद, आता ते बंद. आता समजा बॉलरकडे बघायचं असलं तर हे 10 फिल्डर असतात, तरी तो बॉलरच्या बॉलकडे फक्त बघतो, त्याला हे नाही गोष्टी कळत. पण ॲट द सेम हा हलतोय, हा इकडे हलतोय, कळत असतं. पण ही फोकस करायची त्यांची ताकद असते. ती फोकस करण्याच्या ताकदीमुळे ते तिथं जातात. त्यामुळे हे ट्रोलर्स अमुक तमुक, माझ्या दृष्टीने यांना अजिबात किंमत नाही, अजिबात. सर, एका माणसाबद्दल विचारायचं, जो प्लेयर नाही आहे पण तो वर्ल्ड कप जिंकल्यानंतर प्रचंड चर्चेत आला, रघु, म्हणजे आपले साईड आर्म थ्रोवर. तर त्यांच्याबद्दल सांगाल का थोडं? अरे ती पोरं, तो काय अरुण कानडे नावाचा मॉश्युअर काय, की समजा या लोकांचं महत्त्व, हे लोक ज्या पद्धतीने प्रॅक्टिस करतात, हे कधीची गोष्ट मी तुला सांगतोय. 2011 वर्ल्ड कप आपण जिंकलो, त्यानंतर इंग्लंड सिरीज प्रचंड मोठ्या फरकाने हारलो. आपण ऑस्ट्रेलियात गेलो, पहिली टेस्ट आपण 2.5 दिवसात, 2.25 ते 2.5 दिवसात हारलो आपण. आणि तिसरा दिवस होता त्या अर्थाने मॅचचा, आणि आपण मॅच हारलेलो. चौथ्या दिवशी मला कळत होतं की सचिन त्यावेळेला खेळत होता की तो डिप्रेस्ड असणार. तर भेटायला जायचं म्हणून मी हॉटेलमध्ये गेलो. रूममध्ये मेसेज केला, उत्तर नाही. रूममध्ये फोन नव्हताच. तो ब्रेकफास्ट लाऊंजला पाहिलं, नव्हता. म्हटलं कुठं असेल. मग माझी ट्यूबलाईट पेटली की चुकला फकीर मशिदीत सापडेल.
मी वॅका ग्राउंडवर गेलो, ते जुन्या ग्राउंडवरती मॅच व्हायची त्यावेळेला. तो आणि रघु प्रॅक्टिस करत होते. ओके. ही 2011 सालची गोष्ट आहे. रघु हा चेन्नईचा पोरगा आहे जो थ्रोडाऊन स्पेशालिस्ट म्हणून गेले 13, 14, 15 वर्ष इंडियन टीमबरोबर आहे. पण तो पु ल देशपांडेंचा नारायण आहे. तू सांग आणि तो पोरगा करणार. वाच्यता करणार नाही, कधी कुठल्या फोटोमध्ये याची धडपड करणार नाही, कधी मी केलं, कोण आहे, कोहली तर आपला दोस्त आहे, नाही. आज अरुण कानडे हा तो आणि दुसरे मॉश्युअर आहेत, फिजिओ आहेत. आज ह्यांची रिकव्हरी, आज दर अल्टरनेट डे आपण मॅच खेळत होतो. खाऊ आहे आणि हे अंडर प्रेशर. आणि रेस्ट नव्हतीच ना, की आज फ्लाईटमध्ये बसायचं आणि लगेच उद्या मॅच. हे लोक मेहनत करतात, हे लोक त्यांना रिलॅक्स करतात. उद्या समजा माझा कॉफीचा कप एवढा खाली झालेला आहे, एवढा, तर ते एवढंच भरणार. तुझा एवढा खाली झालेला आहे तर तुझं एवढं भरणार. इतकी टेक्नॉलॉजी आणि त्यांची मेहनत आहे. आणि त्या लोकांना खरं तर योग्य क्रेडिट मिळायला पाहिजे. रघु असू देत, तो डावखुरा श्रीलंकन बॉलर असू देत, फिजिओ असू देत, ट्रेनर असू देत, आज या सगळ्या लोकांचं अशक्य महत्त्व आहे. हे लोक कळत नाहीत. बाहेरनं उभारून काय नाही, बघा पैसे आहेत म्हणून जाय, किती जणांना घेऊन गेलेत. अरे पण प्रत्येकाचं योगदान आहे, खूप मोठं योगदान आहे. आज अरुण कानडे सुद्धा 1.5 तास एकेकाला मेहनत करतो. त्याचे फोराम पैलवानासारखे झालेले आहेत नुसतं रगडून. पण या गोष्टीचं महत्त्व, रघु असू दे त्यांचं, मला तर फार कौतुक आहे त्यांचं, फार कौतुक आहे. म्हणून मी हे आपण दाखवू हा फोटो, कारण मी रघुबरोबरही फोटो काढला. लोकांना वाटतं मी प्लेअरबरोबर फोटो काढला, अजिबात नाही. मी रघुबरोबरही फोटो काढला. आणि जे दुसरे आहेत राजीवजी, ते दुसरे मॉश्युअर आहेत त्या फोटोमध्ये. अच्छा सर, शेवटचेच 2 प्रश्न. ह्या प्रश्नाचं तुमच्याकडचं उत्तर भरपूर जणांना ऐकायचं आहे. इंडिया वर्सेस आफ्रिका वर्ल्ड कप फायनल मॅचचा नेमका टर्निंग पॉईंट कुठला होता? एक टर्निंग पॉईंट क्लासेन आऊट होणं होतं. ओके. कारण तो आऊट झाला नसता तर आपणही तुम्हाला इंटरव्ह्यूला बोलवलं नसतं. नाही बोलवलं असतं. गमतीने म्हणतोय की लोक, पूर्वी एक गाणं होतं, विनर टेक्स इट ऑल, लुझर हॅज टू फॉल, गाणं होतं. आणि ते मला अजिबात डोक्यात राहिलं पण आवडत नाही, कारण हाऊ कॅन इट बी. पण तो टर्निंग पॉईंट मला मोठा वाटला, कारण क्लासेन क्लास बॅटिंग करत होता. हार्दिकला तो आऊट झाला आणि त्या क्षणापासून दडपण वाढायची शक्यता वाढली. आणि त्याच्यानंतर बुमरानी टाकलेली ओव्हर आणि नंतर सूर्याने पकडला कॅच, असं ते पूर्ण झालंय सर्कल. चेन रिॲक्शन झाली. फक्त सूर्यामुळे जिंकलो असं नाही, पूर्ण फक्त याच्यामुळे, फक्त त्याच्यामुळे असं नाही आहे. त्या सगळ्यांनी मिळून ते प्रेशर वाढवत गेलेले. म्हणजे रस्सी खेचेमध्ये या चौघांनी मिळून ती रस्सी खेचलेली आहे. पहिल्यांदा क्लासेनची विकेट काढली, नंतर बुमरानी 18वी ओव्हर 2 रन देऊन 1 विकेट काढली, त्याच्यानंतर अर्शदीपनी 3 ओव्हर रन दिल्या आणि त्याच्यानंतर सूर्याने कॅच पकडला. त्यामुळे असं करून त्या चौघांनी रेटा देऊन ती रस्सी आपल्याकडे खेचलेली. त्यामुळे टर्निंग पॉईंट मी म्हणेन क्लासेनची विकेट. आता सर शेवटचा प्रश्न. खरं तर असं अपेक्षित होतं की कोहली रोहित रिटायरमेंट कदाचित घेतील T20 इंटरनॅशनल्समधून, किंवा नव्हतंही, कारण दोघांकडे फॉर्म आहे, फिटनेस पण दोघांचा चांगला आहे. पण आता त्यांनी रिटायरमेंट घेतली आहे. व्हाईट बॉल क्रिकेटमध्ये ते ODI तर खेळतीलच, पण T20 असेल किंवा आता येणारं व्हाईट बॉल क्रिकेट असेल, ODI क्रिकेट असेल, रोहित आणि विराट नंतर कोण? याचं उत्तर लगेच नाही मिळणार, कारण लता मंगेशकरांनंतर कोण, उत्तर पटकन नाही मिळणार. आणि ते नसतंच तसं या दोघांनंतर, सचिन नंतर कोण, विराटला यायला वेळ लागली. गावस्करांनंतर कोण, सचिनला करायला वेळ लागलं. तसं यांना वेळ दिला पाहिजे, नवीन पोरांना वेळ दिला पाहिजे. या दोघांनी, जडेजानी योग्य वेळेला बॅटन पास केला आहे. कारण लोकांना शेवटचा एक गोष्ट मला समजून सांगायची, T20 क्रिकेट मरणाचं इंजुरी प्रोन आहे, मरणाचं. कारण जर समजा टेस्ट मॅच क्रिकेट तू खेळत असला आणि 1.75 रन असेल तर तू 2 रनसाठी पळत नाही. तू म्हणतो सुनंदन नो रन. वन डेला सुद्धा तू रिस्क घेत नाहीस, तू म्हणतो तू T20ला पळतोच. मग ते 0.25 कव्हर करायला तू मरणाच्या आकांताने पळणार, तू डाईव्ह मारणार, तू हे करणार, तू ते. समजा उद्या तू फिल्डिंग करतोयस, तू T20 क्रिकेटमध्ये, जर टेस्ट क्रिकेटमध्ये समजा डाईव्ह मारून बॉल अडवला, क्या बात आहे, वेल डन यार, वेल डन.
T20 क्रिकेटमध्ये मार थ्रो म्हणजे तू अडवला याचं अडवल्याचं कौतुकच कौतुकच नाही. नाही. मग तू पडलेल्या अवस्थेत आहेस, तू ऑफ बॅलन्स आहेस आणि तिकडनं तू जोरात थ्रो करतोय, तुझ्या अंगावरती या सगळ्याचं प्रचंड प्रेशर येतं आणि त्यामुळे इंजुरीज T20 क्रिकेटमध्ये जास्त होतात. ह्या लोक दाखवत नाहीत. प्रत्येकाला किती दुखापती असतात, किती त्रास असतो, किती ठिकाणी हे मोडलेले असतात, आपल्याला कल्पना नसते. त्यामुळे योग्य वेळेला त्यांनी बॅटन पास केला आहे. आता या पुढच्या पिढीची ती तयारी पाहिजे की येस मी करीन, यांनी केलं तसं मी करीन, कसं करीन, हाऊ एम आय गोइंग टू डू इट. त्यामुळे मला वाटतं प्लेयर आहेत चांगले, ऋतुराज सारखा प्लेयर आहे, यशस्वी सारखा प्लेयर आहे, खूप प्लेयर चांगले आहेत, पण त्यांना ती पातळी गाठायला, ती कन्सिस्टन्सी गाठायला खूप मेहनत घ्यायला लागेल. कारण मी याचं उदाहरण देईन टेनिसचं. मधनं कुठला तरी प्लेयर येतो, एखादी ग्रँड स्लॅम जिंकतो, पण आज फेडरर, जोकोविच आणि नदालचं करायला किती जणांना जमलं? नाही जमत. कारण एका ग्रँड स्लॅममध्ये सुद्धा तुमच्या टाकीतलं पेट्रोल पार खडखडाट होतो, मेंटल फिजिकल ड्रेन होता तुम्ही. ती गोष्ट परत तुम्ही रिफ्युअल करून, परत तुम्ही सर्व्हिसिंग करून ती गाडी परत रस्त्यावर आणणं, इट्स अ बिग चॅलेंज. तो चॅलेंज झेपायला खूप मेहनत करायला लागेल नवीन जनरेशनला. सर, हा नक्की शेवटचा प्रश्न. या वर्ल्ड कपची सगळ्यात लक्षात राहणारी मेमरी कुठली? लक्षात राहणारी मेमरी मी तर म्हणेन ऑस्ट्रेलियाला मारलेलं. ओके. त्याचं कारण असं होतं की तो अकाउंट सेटल करणं गरजेचं होतं. पण ते झालं सेटल अकाउंट? कारण अशी पण चर्चा आहे ना की वर्ल्ड कप फायनलला हरवलं आपण, त्यांना नाही म्हणलं तरी लीग स्टेजला नुसतं ते नाही रे, नुसतं ते नाही की ज्या स्टाईलमध्ये ते खेळायला जातात आणि जो कॉन्फिडन्स असतो तो बघायला छान वाटतो, परंतु ॲज अ इंडियन प्लेयर, ॲज अ इंडियन जर्नलिस्ट त्याचा खूप त्रास होतो. कारण तेवढी क्वालिटी नसते, तेवढी क्वालिटी नाही आहे, पण तरीही ते आले आणि त्यांना ते काय म्हणतात त्याला, सचिन तेंडुलकर म्हणायचा की सिगरेटचं तोटूक आहे असं विझवून ऑस्ट्रेलियाचं चालत नाही, त्याला पायानी असं टाचेनी रगडायला लागतं. रडावंच लागतं. तर तसं त्यांना आत्ता केलं, आरपार हरवलं. आरपार त्यांनी जी इनिंग खेळली, तो जो धक्का आहे तो धक्का देणं त्यांना गरजेचं होतं, जो रोहितनी दिलाय. मॅच जिंकलो ही गोष्ट मी नाही बोलत आहे, मॅच जिंकणं हा त्याचा रिझल्ट आला, पण तो जो मानसिक धक्का रोहितनी दिलाय ना, तो फार महत्त्वाचा आहे. सरांसोबत आपण वर्ल्ड कपचे किस्से जाणून घेतले, प्लेयर्सच्या स्टोरीज जाणून घेतल्या, एकंदरीतच भरपूर इनसाईड किस्से, स्टोरीज आपल्याला ऐकायला मिळाल्या. सगळ्या आठवणींचा एक फ्लॅशबॅक झाला वर्ल्ड कपच्या. सर, खूप खूप आभार तुमचे. आणि असेच इंटरेस्टिंग व्हिडिओज पाहण्यासाठी बोलबिडूच्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.